वन महोत्सवाअंतर्गत 1 जुलैला 2 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभरात राबवण्यात आला। या उपक्रमाला काही अपवाद वगळता अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मात्र ही 2 कोटी झाडं उपलब्ध करून देताना प्रशासनाच्या नाकी नऊ आलं। त्यातच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील वर्षी 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतल्याची घोषणा केली। मात्र जिथं 2 कोटी वृक्ष उपलब्ध होऊ शकले नाहीत तिथं 4 कोटी वृक्ष आणणार कुठून असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे नाशिकच्या पर्यावरण मित्रांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं रोपं तयार करण्याच्या प्रोजेक्ट अंकुर या अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली। या अंतर्गत विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून बीजारोपण केलं जातंय। आत्तापर्यंत आम्ही 9,999 झाडं लावलेली आहेत आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आम्ही 9,999च का 10,000 का नाही, तर त्याचं एक खूप मोठं कारण आहे की लोकांना त्या विषयाबद्दल म्हणजे त्या एका झाडाबद्दल एक जागरूकता निर्माण होईल त्यांच्या मनामध्ये की हे जर का 9,999 झाडं लावू शकतात तर आपण त्याच्यातलं एक का नाही। झाडाचं खूप महत्त्व आहे, आपल्याला खूप गरज असते माणसांना, म्हणून मला वाटतं की हा प्रोजेक्ट अंकुर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय। म्हणजे त्याच्यानी आपण सर्वजण कॉन्ट्रीब्यूट करू शकू झाडं लावायला आणि आपल्या आजूबाजूच्या जागेला अजून हिरवागार करायला। नॅचरल वेमध्ये विदाऊट युजिंग केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स त्यांनी कसं ते रोप उगवायचं, त्याला कसं सांभाळायचं आणि मग ते कम्युनिटीला दान करायचं, ह्याच्यातला हा हेतू आहे। तर मला याच्यात जो सगळ्यात मोठा आनंद वाटतोय की मुलं ते स्वतः प्रोजेक्ट करतायत आणि त्याच्यातून त्यांनी एक ऑक्सिजन पार्कसुद्धा तयार केला आहे। गेल्या 3 दिवसात होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून देत 9,999 रोपं तयार केली आणि ऑक्सिजन पार्कचा पाया रचला। पारंपरिक वृक्षांची रोपं तयार करण्याच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ गणेशोत्सव काळात करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना वेगळ्या पद्धतीने प्रत्यक्षात उतरवली। अंकुर क्या है? अंकुर कोई ऑर्गेनाइजेशन नहीं है, अंकुर सिर्फ एक आइडिया है और एक श्रमदान है। हम श्रमदान के हिसाब से सोसाइटी को कुछ करके देना चाहते हैं। तो सोसाइटी में जो आज क्या कमी है, पेड़ों का कमी है, लोकल अथॉरिटीज़ को करने को मुश्किल हो रहा है। हमने फॉरेस्ट डिपार्टमेंट को इतने दिन हेल्प किया, अभी एनएमसी को हेल्प करना चाहते हैं, कल पीडब्ल्यूडी होगा, कल इरिगेशन होगा, कहाँ से पेड़ कौन करेगा ये सब काम। तो हमने सोचा कि स्कूल के बच्चे जो फ्यूचर में इनके लिए काम में आने वाला है, ये पेड़ हम नहीं रहेंगे तभी, तो कॉलेज के बच्चे, स्कूल के बच्चे ये सब बनाएंगे और ये जब वो बड़े होंगे उनके साथ साथ पेड़ भी बड़ा होगा। एका शाळेपासून सुरू झालेला अंकुर प्रोजेक्ट यापुढे नाशिक जिल्ह्यातील आणि मुंबई पुणे सारख्या शहरातील शेकडो शाळा महाविद्यालयातून राबवला जाईल। त्यामुळे चिमुकल्यांनी सुरू केलेल्या या प्रोजेक्ट अंकुरला पालवी फुटायला सुरुवात झाली आहे। एका वर्षाच्या कालावधीत त्याचं वृक्षात रूपांतर होईल असा विश्वास व्यक्त होतोय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।